डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन आणि ऐक्य फाउंडेशन यांच्या वतीने नौपाडा पोलिसांना कम्प्युटर आणि प्रिंटरची भेट. डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशनचे राजेश मडवी हे सदैव समाजसेवेसाठी तत्पर असतात. अडल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी ते सदैव तयार. त्यांच्याकडे कोणी मदतीची याचना केली आणि तो खाली हात परत केला असे कधीही होत नाही. त्यांना असेच बाहेरून कळाले की नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये एक कम्प्युटर आणि प्रिंटरची गरज आहे. नौपाडा पोलीस स्टेशन हे सदैव नागरिकांचे रक्षण करण्यासाठी तयार असतात. तसेच सध्या सायबर क्राईम वाढल्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांना सुद्धा अपडेट राहायला लागते. त्याचाच एक भाग म्हणून मडवी यांनी डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशनच्या माध्यमातून आणि ऐक्य फाउंडेशनच्या सौजन्याने एक कम्प्युटर आणि एक प्रिंटर नौपाडा पोलीस स्टेशनला भेट म्हणून दिला. तसेच नुकतेच पदभार स्वीकारलेले नौपाडा पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना शाल व पुष्पगुच्छ दिले. नौपाडा पोलीस स्टेशनचा सायबर विभाग हा सतत कार्यरत असतो आणि इथे खूप सायबर संबंधित गुन्हे होतात. तर त्यांनी आपल्याकडे इच्छा प्रकट केली होती की एखादा कॉम्प्युटर किंवा प्रिंटर मिळावा. त्यांनी जी मागणी केली त्यानुसार आपण ऐक्य फाउंडेशन ह्यांच्याशी संपर्क केला. त्यांचा जो गिरीश आष्टेकर आणि त्यांची जी टीम आहे त्यांना आपण याबद्दल सांगितलं. तर त्यांनी या पोलीस स्टेशनसाठी लगेच एक कॉम्प्युटर आणि प्रिंटर उपलब्ध केला. आमच्या डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशनच्या सहकार्याने आणि ऐक्याच्या सौजन्याने आज आपण हा कॉम्प्युटर आणि प्रिंटर इकडचे सिनियर इन्स्पेक्टर महाजन साहेब आहेत त्यांच्याकडे सुपूर्द केले आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ई बाईकच्या बॅटरीचा स्फोट, घराच्या पडझडीत तिघे जखमी. घरात ठेवलेल्या रेबोल्ड कंपनीच्या ई बाईकच्या लिथियम बॅटरीचा स्फोट झाल्याची घटना मंगळवारी रात्री 11:30च्या सुमारास कळव्यात घडली. हा स्फोट इतका जबरदस्त होता की या घटनेत घराची भिंत व पत्रे कोसळल्याने त्यात तिघे जखमी झाले. लाल बादशाह 66 वर्ष, मेहबूबी लाल बादशाह 56 वर्ष या दाम्पत्यांसह कुसुमदेवी गुप्ता 28 अशी जखमींची नावे आहेत. या सर्व जखमींना उपचारार्थ कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कळवा मफतलाल कंपाऊंड, शांतीनगर या ठिकाणी सावित्री देवी वेलफेअर सोसायटी या चाळीच्या रूम नंबर 31/2
20चे मालक विश्वनाथ गुप्ता यांच्या घरामध्ये ठेवलेल्या ई-बाईकच्या बॅटरीचा स्फोट झाला. त्यामुळे बाजूच्या रूम नंबर 3121चे मालक लाल बादशाह यांच्या घराची भिंत व पत्रे कोसळून तिघे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. यामध्ये गुप्ता यांच्या उजव्या पायाला तर लाल बादशाह यांच्या डोक्याला आणि हातापायांना तर त्यांची पत्नी मेहबूबी यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. दोन्ही घराची संयुक्त भिंत तसेच छताचे पत्रे स्फोटामुळे कोसळले. आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांकडून घटनास्थळी धोकापट्टी बांधून तात्पुरत्या स्वरूपात दोन्ही घरे बंद करण्यात आली आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. हवेतील प्रदूषण टाळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने जास्तीत जास्त ई-वाहने रस्त्यावर आणण्याचा निर्धार केला आहे. सद्यस्थितीत या पर्यावरणपूरक वाहनांची संख्या कमी आहे. ही संख्या वाढवण्याच्या दृष्टीने जनजागृती सुरू आहे. धोरणांची काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे. अशावेळी ई-बाईकच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने या वाहनांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहण्याची शक्यता आहे. या वाहनातील बॅटरीचा स्फोट होण्याची ही ठाण्यातील पहिलीच घटना असली तरी चिंता वाढवणारी ठरू शकते, अशी भीती एका वाहन चालकाने व्यक्त केली आहे. नववर्ष स्वागत यात्रेत द्रौपदी ते राष्ट्रपती द्रौपदी हा स्त्रीचा प्रवास उलगडणार. TJSB सहकारी बँकेचा लक्षवेधक चित्ररथ, सेल्फी विथ स्वागत यात्रा तसेच रील्सची स्पर्धा. कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास ठाणे यांच्या वतीने दरवर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेची लगबग सुरू झाली आहे. 9 एप्रिल रोजी स्वागत यात्रा असून यासाठी 7 एप्रिलपासून दररोज विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. तर स्वागत यात्रेची पूर्वतयारी म्हणून 30 मार्च रोजी संध्याकाळी गावदेवी मैदानात सोनिया परचुरे व त्यांचे शिष्य नृत्य रामायण सादर करणार आहेत. दरम्यान यंदा सेल्फी विथ स्वागत यात्रा तसेच रील्सची स्पर्धा देखील स्वागत यात्रेत असणार आहे, अशी माहिती न्यासाच्या सचिव अश्विनी बापट यांनी दिली. कोपिनेश्वर मंदिर ज्ञान केंद्रामध्ये स्वागत यात्रेच्या बैठका अध्यक्ष उत्तम जोशी व कार्याध्यक्ष संजीव ब्रह्मे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून स्वागत यात्रेत आत्तापर्यंत जवळपास 30 संस्था सहभागी झाल्या आहेत, ज्यात विविध ज्ञाती संस्था आपल्या संतांविषयी चित्ररथ करणार आहेत. या वर्षीचे विशेष आकर्षण म्हणजे TJSB सहकारी बँकेचा द्रौपदी ते राष्ट्रपती द्रौपदी हा स्त्रीचा प्रवास उलगडणारा चित्ररथ असणार आहे. प्रथमच मनशक्ती केंद्र तसेच अनाहत म्युझिक थेरपी आर्किटेक्ट व इंटेरियर डिझायनर एकत्रित रथ या यात्रेत सहभागी होणार आहेत. फॉर यू आदित्य प्रतिष्ठान ठाणे या संस्थेच्या 20 मार्च 2020 रोजी करोना काळात सुरू झालेल्या चळवळीला 1460 दिवस म्हणजे 4 वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने आज वी आर फॉर यू व श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र ठाणे आणि इंडियन कॅन्सर सोसायटी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर, कर्करोग तपासणी. सदर शिबिरामध्ये विविध तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये डेंटल सर्जनद्वारे तोंडाची तपासणी, स्त्रीरोग तज्ज्ञाद्वारे आणि क्लिनिकल स्तन तपासणीसह स्त्रीरोग तपासणी, फिजिशियनकडून शारीरिक तपासणी अशा विविध प्रकारच्या तपासण्या या शिबिरात करण्यात आल्या. 30 ते 65 वयोगटातील पुरुष व स्त्रियांकरिता हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे नियोजन किरण विष्णू नागती यांनी केले होते. परिसरातील महिलांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून शहर प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक भास्कर पाटील, आयोजक किरण विष्णू नागती यांच्या पुढाकाराने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदित्य प्रतिष्ठानला 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि सामाजिक उपक्रम त्या माध्यमातून किरण नागती या भागामध्ये करतायत. आणि आज या ठिकाणी कर्करोग निदान शिबिर महिलांसाठी आयोजित केलेलं आहे. आणि महिला हा कर्करोग निदान कसं करायचं यासाठी घाबरतात, परंतु त्यांना आवाहन केल्यानंतर या बऱ्याच महिला सकाळपासून आलेल्या आहेत आणि त्यांनी अगदी खुशीने त्या ठिकाणी ते कर्करोग निदानाचं शिबिर आयोजित केले, त्या ठिकाणी भाग घेतलेला आहे.
आणि त्यांना या ठिकाणी समाधान मिळावं आणि त्यांच्या पुढील जर काही असेल तरी सुद्धा आम्ही संपूर्ण किरण नागती सर असतील, आणखीन त्यांचे सर्व आमचे कार्यकर्ते असतील, त्यासाठी संपूर्ण सहकार्य करायचं ठरवलेलं आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटलतर्फे या ठिकाणी जे शिबिर भरवलं आहे त्यांचं सहकार्य चांगलं आहेच. त्या ठिकाणी जवळ ठाण्यातल्या आणि ठाण्याच्या बाहेरच्या सुद्धा महिला आलेल्या आहेत त्या ठिकाणी आणि खरोखर त्या स्वखुशीने त्या ठिकाणी निदान करून घेत आहेत. त्यांना जर काही लागलं तर आम्ही पुढील संपूर्ण सहकार्य आरोग्य शिबिरामार्फत करणार आहोत आणि त्यासाठी या कामासाठी जर किरण नागते यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि त्या एक सामाजिक उपक्रम राबवलेला आहे, त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. तुम्ही बघत असाल की किरण नागती, भास्कर पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी महिलांसाठी कॅन्सरचा जो कॅम्प आहे तो उपलब्ध करून दिलेला आहे. जवळजवळ 200 महिलांनी या आपल्या या शिबिरामध्ये भाग घेतलेला आहे. म्हणजे जे टाटा हॉस्पिटलचा जो कॅम्प आहे गायनिकचा, त्याच्या माध्यमातून त्यांनी सर्व प्रकारच्या ज्या टेस्ट असतील कॅन्सरच्या, त्यासाठी त्यांनी ह्या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. वी आर फॉर यू या संस्था जी कोरोनाच्या काळात किरणनी चालू केली होती. अहोरात्र किरण या परिसरात किंवा या परिसरातल्या नागरिकांच्या समस्यांसाठी अहोरात्र झटत असतो. म्हणजे दिवस बघत नाही, रात्र बघत नाही, किंवा कुठच्या अनुषंगाने फोन आला की किरण आपली गाडी काढली आणि आपल्या रस्त्यावरती कोणालाही काय प्रॉब्लेम असेल, कुठच्याही नागरिकाला काय प्रॉब्लेम असेल, ह्या पूर्ण परिसरामध्ये म्हणजे नौपडा असेल, BKP असेल, मल्हार टॉकीज असेल, अगदी पाचपाकडीपर्यंत कुठेही असेल काही प्रॉब्लेम, तर किरण लगेच आपल्या बाईक घेतली का चालला, कोणाचा फोन आला का चालला. आणि त्याच माध्यमातून आज किरणनी या महिलांसाठी जो कॅन्सरचा जो कॅम्प उपलब्ध करून दिला आहे, जवळजवळ 200 ते 250 महिलांनी या कॅम्पमध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि आज त्यांनी मला मगाशी सांगितलं की त्या माध्यमातून 2 ते 3 पेशंट कॅन्सरचे हे त्याच्यामध्ये या शिबिरामध्ये सापडले. म्हणजे पहिला स्टेज आहे. म्हणजे त्यांचा उपचार सुद्धा तो आता ह्या पुढे त्यांचा उपचार सुद्धा करण्याची जिम्मेदारी त्यांनी घेतलेली आहे. म्हणजे ह्या किरण नागतीचा जो उत्साह आहे, जो काम करण्याची पद्धत आहे समाजसेवेची, ती अगदी निस्वार्थपणे करतोय. स्वामींच्या मठात दर गुरुवारी कित्येक लोक येत असतात आणि किरण त्यांना निशुल्क कुठच्या आणि कुठच्या पद्धतीने मार्गदर्शन करत असतो. अगदी लहान मुलांच्या संस्कार भारती जी आहे त्याच्यात सुद्धा किरण अग्रेसर असतो. फक्त समाजसेवा, एक समाजसेवा हा असा आमचा किरण. म्हणजे पुढे भविष्याच्या दृष्टिकोनातून या परिसरातला एक उमदा नेतृत्व, म्हणजे जसं भास्कर पाटील आज या परिसरातलं नेतृत्व आहे, त्यांचं मार्गदर्शन आहे, त्यांच्या भास्कर पाटलांच्या मार्गदर्शनाखालीच आज किरण काम करतोय. आणि विशेष करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा यांच्या माध्यमातून सुद्धा किरण विविध उपक्रम राबवत आहे. या किरणला आमच्या खरंच कुठेतरी भविष्यात त्याचा वेगळा विचार व्हायला पाहिजे, त्या उद्देशाने किरण काम करतोय. त्याला पुढच्या भविष्या दृष्टीने शुभेच्छा. अर्थातच आदित्य प्रतिष्ठान ठाणे या संस्थेला खरं तर आज एक सलग 25 वर्ष कार्यरत असलेली ही सेवा देणारी संस्था झालेली आहे. पण 20 मार्च 2020 रोजी आदित्य प्रतिष्ठान ठाणेच्याच माध्यमातून वी आर फॉर यू नावाची एक चळवळ आपण सुरू केली. खरं तर ती कोविडमध्ये कोरोना रुग्णांसाठी किंवा कोरोना काळासाठी केली होती, पण ती सुरू केलेली हेल्पलाईन आज सलग 4 वर्ष सुरू आहे. याचा मला माझ्या सेवेकऱ्यांसोबत जी सेवा देतोय त्याच्यासाठीचा सार्थ अभिमान आहे. त्याला 4 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून आपण वेगवेगळ्या सेवा कोरोना काळात दिल्या, पण त्या 17 वेगवेगळ्या सेवा होत्या. दुर्दैवानं अस्थि विसर्जन सेवा सुद्धा तेव्हा द्यावी लागली. जवळजवळ 28 जणांचा अंतिम विधी सुद्धा त्यावेळेला करावा लागला. ते सेवेचं कार्य म्हणून आपण ते स्वीकारलं. पण आज 4 वर्ष पूर्ण झाल्यानंतर गेल्या 1 वर्षापासून आपण बघतोय की कर्करोगाचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे. स्पेशली विशेषतः महिलांमधलं कर्करोगाचं प्रमाण हे भयानक वाढतंय. आणि प्रत्येक वेळेला माझी माऊली, माझी भगिनी ती कुठेतरी लाजते, कुठेतरी घाबरते आणि तिला असं वाटतं नको, आपण कसं डॉक्टरकडे जायचं, कसं ते सांगायचं. त्याकरता आपण यावर्षी हा एक प्रण केला आणि ही एक वेगळी सेवा सुरू केली की कर्करोगासाठी आपण सेवा कार्य सुरू केलेलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपण वी आर फॉर यू आणि टाटा कॅन्सर सोसायटीच्या संयुक्त विद्यमानं वेगवेगळ्या तपासण्या इथे मोफत ठेवलेल्या आहेत. महिलांसाठीच्या गायनॅक इथे आहेत, डेंटल काही टेस्ट आहेत, वेगवेगळ्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांच्या बाबतीतल्या
कॅन्सर डिटेक्ट जिथे जिथे होतोय, सस्पेक्ट होतोय, ज्याच्या अवयवांशी रिलेटेड त्या सगळ्या प्राथमिक चाचण्या इथे होत आहेत. त्यातनं जर कुठेतरी सस्पेक्ट वाटलं तो जो कोणी असेल तो सदस्य, तर तो रुग्ण मी म्हणणार नाही, तो सदस्य जर सस्पेक्ट वाटला तर त्याला पुढच्या 21 ज्या तपासण्या आहेत त्या कॅन्सर टाटाच्या हॉस्पिटलमध्ये त्या केवळ 900 रुपयामध्ये केल्या जातात. ते 900 रुपये सुद्धा रिफंड मिळत आहेत. आणि मला असं वाटतं सस्पेक्ट जरी आढळला तरी तो वेळेत समजल्यामुळे पुढे त्याचं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीनं जावं याच्याकरताच्या उपाययोजना करता येतात. आणि मला असं वाटतं त्याकरता सगळे सेवेकरी सज्ज झालेले आहेत. आज सकाळपासून जवळजवळ 9:30 वाजता सुरुवात झालेली आहे. अनेक महिला, अनेक पुरुष सुद्धा याच्यामध्ये सहभागी झालेले आहे. आणि समाधानाची बाब तीच आहे की प्रत्येक महिला जेव्हा ही तपासणी करते तेव्हा तिला कुठेतरी कॉन्फिडन्स येतो की बाबा माझी तपासणी झालेली आहे, आता मी रिलॅक्स आहे. नाही तर होतं असं की मला हा त्रास होतोय म्हणजे मला नक्की कॅन्सरच झालेला असेल, हा सुद्धा एक कुठेतरी मला असं वाटतं नेगेटिव्ह विचार, नकारात्मक विचार येतो. पण त्याकरता सगळेजण सकारात्मक आहे. स्वामींचं केंद्र आहे, त्यामुळे स्वामींचा आशीर्वाद सुद्धा ह्या स्थानी त्यांना मिळतोय. आणि मला असं वाटतं एक वेगळ्या उपक्रमाची सुरुवात 4 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण ही केलेली आहे.